आज BA सेकंड इयर सेम थर्डच्या पॉलिटिकल सायन्सच्या या तासामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपण यापूर्वी ब्रिटिश राजाचे अधिकार, त्याची कार्य, तसंच ब्रिटिश संविधान कसं निर्माण झालं आणि राजा आणि राजपद यातला नेमका फरक काय, मंत्रिमंडळाची निर्मिती कशी होते, मंत्रिमंडळ अस्तित्वात कसं येतं, त्याची रचना काय आहे आणि एकूण मंत्रिमंडळाचे अधिकार आणि कार्य हे शिकलो. मागच्या तासामध्ये आपण मंत्रिमंडळाची रचना, त्याची निर्मिती, त्याचं निर्माण होणं, अस्तित्वात येणं, तसंच मंत्रिमंडळाचे अधिकार आणि कार्य आणि एकूण राज्यकारभारातल्या किंवा शासन व्यवस्थेतील मंत्रिमंडळाची भूमिका, त्याचं महत्त्व याचा अभ्यास आपण केला. ती भूमिका आपण समजून घेतली. आज आपण ब्रिटिश पंतप्रधान, त्याचे अधिकार आणि कार्य हे समजून घेणार आहोत. मित्रांनो, आपण दोन बाबी प्रकाशाने मागच्या अगोदर बघितलेले आहे की ब्रिटिश शासन व्यवस्थेचा प्रमुख ब्रिटनचा राजा आहे. तो घटनात्मक प्रमुख आहे. राज्यकारभार त्याच्याच नावाने चालतो, नियुक्त्या त्याच्याच नावाने होतात. संसदेने पास केलेल्या कायद्यावर जोपर्यंत त्याची सही होत नाही, मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयावर जोपर्यंत राजाची सही होत नाही, तोपर्यंत तो अंमलात येत नाही. कारण ब्रिटनच्या संसदीय शासन पद्धतीमध्ये शासन व्यवस्थेचे दोन प्रमुख असतात. एक घटनात्मक प्रमुख आणि दुसरा वास्तविक शासन प्रमुख. या संसदीय शासन पद्धतीतील घटनात्मक प्रमुख म्हणजे शासनाचा प्रमुख ही भूमिका ब्रिटनच्या राजाला वठवावी लागते, त्याला ती पार पाडावी लागते. आणि वास्तविक शासन प्रमुख म्हणून भूमिका ही ब्रिटिश पंतप्रधानाला पार पाडावी लागते. म्हणून आपण राजा आणि राजपद यातला फरक लक्षात घेत असताना अशी एक म्हण बघितलेली आहे ब्रिटनच्या राजकीय जीवनातली की राजा राज्य करतो पण तो शासन कारभार करत नाही. किंग रूल्स बट नॉट गव्हर्न्स. तसंच किंग कॅन डू नो रॉंग. राजा कोणत्याही प्रकारची चूक करू शकत नाही. या दोन म्हणी जर आपण लक्षात घेतल्या तर या ठिकाणी आपल्याला ब्रिटनच्या राजाचं स्थान ब्रिटनच्या राष्ट्रीय व्यवस्थेतलं आणि ब्रिटिश पंतप्रधानाचं स्थान ब्रिटनच्या राष्ट्रीय व्यवस्थेतलं या दोन्ही गोष्टी आपल्या लक्षात येईल. ब्रिटनचा राजा आणि ब्रिटनचा पंतप्रधान. राजा हा नाममात्र शासन प्रमुख, तर पंतप्रधान हा वास्तविक शासन प्रमुख. या दोन्हींच्या मध्ये पुन्हा मंत्रिमंडळ भूमिका पार पडते, ज्यामध्ये आपण मागच्या तासामध्ये मंत्रिमंडळ निर्माण कसं होतं, त्याची रचना कशी असते, त्याचे अधिकार आणि कार्य कसे असतात हे आपण बघितलं. ज्या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून शासन कारभार चालतो त्या मंत्रिमंडळाचा प्रमुख हा ब्रिटनचा पंतप्रधान असतो. ब्रिटिश पंतप्रधानाच्या सल्ल्यानेच ब्रिटनचा राजा राज्यकारभार करतो, पण तो मंत्रिमंडळ ब्रिटिश पंतप्रधानाच्या नेतृत्वात कार्य करत असतं. म्हणून दोन स्थान महत्वाचे आहेत. एक ब्रिटनचा राजा महत्वाचा आहे आणि दुसरा ब्रिटनचा पंतप्रधान महत्वाचा आहे. मंत्रिमंडळ हे ब्रिटिश पंतप्रधानाच्या नेतृत्वात कार्य करतं आणि म्हणून मंत्रिमंडळापेक्षा सुद्धा पंतप्रधानाची भूमिका ही अधिक महत्वाची. आपण मंत्रिमंडळ कसं निर्माण होतं हे पाहत असताना पाहिलं की जेव्हा कॉमन्स सभागृहाच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ज्या पॉलिटिकल पार्टीला, ज्या राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत मिळते, त्या पक्षाचे नेते, त्या पक्षाचे निर्वाचित सदस्य, निर्वाचित खासदार, कॉमन्स गृहाचे सदस्य आपल्या निवडून आलेल्या संसदीय पक्षाची एक मीटिंग घेतात आणि त्यामध्ये सर्वानुमते एका नेत्याची निवड करतात आणि मग एक निवेदन तयार करून ते ब्रिटनच्या राजाकडे सोपवतात. निर्वाचित सदस्यांनी बहुमताने ज्या नेत्याची निवड, ज्या सदस्याची निवड आपला नेता म्हणून केली आहे, त्याला ब्रिटनचा राजा पंतप्रधान म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ देतो.
म्हणजेच पर्यायाने ब्रिटनचा राजा हा पंतप्रधानाची नियुक्ती करतो. पण लक्षात घ्यायचं की ब्रिटनचा राजा पंतप्रधानाची नियुक्ती स्वमर्जीने, स्वतःच्या इच्छेने करत नाही. तर ज्या पॉलिटिकल पार्टीला कॉमन्स गृहाच्या निवडणुकीत बहुमत प्राप्त होते त्या पक्षाचे निर्वाचित सदस्य बहुमताने आपल्यापैकी एकाचे नेता म्हणून निवड करतात आणि त्यालाच पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्याची जबाबदारी राजाची असते. यामध्ये राजाची भूमिका ही औपचारिक असते, महत्त्वाची नसते. आणि म्हणून अनेक वेळा असं पाहिलं जातं की एखाद्या समजा राजाला असं वाटत असेल की या व्यक्तीला पंतप्रधान नाही करावं, परंतु बहुमत प्राप्त पक्षाच्या निर्वाचित सदस्यांनी त्याच व्यक्तीला नेता म्हणून जर निवडला असेल तर राजासमोर ऑप्शन नसतो त्याला टाळण्याचा किंवा दुसऱ्या व्यक्तीची नेता म्हणून निवड करण्याचा. हो, जर कोणत्याही पॉलिटिकल पार्टीला स्पष्ट बहुमत मिळालं नाही तर कोणत्या पक्षाच्या नेत्याला पंतप्रधान म्हणून आमंत्रित करायचं किंवा बहुमत प्राप्त होणे एखाद्या पक्षामध्ये नेता निवडीबाबत मतभेद असतील, एकापेक्षा अधिक व्यक्ती पंतप्रधान पदावर दावा सांगत असतील तर त्या स्थितीत कोणाला शपथ द्यावी हे निश्चित करण्याचा अधिकार मात्र पंतप्रधानाला असतो. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर ब्रिटनच्या राजकीय व्यवस्थेमध्ये, ब्रिटनच्या शासन व्यवस्थेत ब्रिटिश पंतप्रधानाची भूमिका काय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. खूप महत्त्वाची भूमिका ब्रिटिश पंतप्रधानाची असते. म्हणजे संसदीय शासन पद्धतीमध्ये ब्रिटनच्या राजापेक्षा सुद्धा वास्तविक शासन कारभार करणाऱ्या पंतप्रधानाची इमेज, त्याचा प्रभाव, त्याचं महत्त्व राजकारणात, समाज माध्यमांमध्ये आणि समाजामध्ये सुद्धा आणि जगामध्ये सुद्धा जास्त चर्चेला जाते. कारण प्रत्यक्ष निर्णय घेण्याचं आणि ते अंमलात आणण्याचं काम पंतप्रधान करत असतो. राजाच्या भूमिकेकडे फार कोणाचं लक्ष नसतं. भारतामध्ये सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळ्यांच्या लक्षात आहेत, पण जर समजा आपण एकदम विचारलं की घटनात्मक प्रमुख असलेल्या राष्ट्रपतीचं नाव काय तर आपण थोडा वेळ गांगरून जाऊ एखाद्या वेळेस. इतक्या सहज सामान्य माणसाच्या लक्षात येणार नाही. पण तुम्ही सामान्य माणसालाही पंतप्रधान करून भारताच्या जर विचारलं तर नरेंद्र मोदी हे नाव आहे. अशीच स्थिती ही ब्रिटनमध्ये सुद्धा आहे, कारण ब्रिटनमध्ये सुद्धा संसदीय शासन पद्धती आहे आणि म्हणून तिथे सुद्धा ब्रिटिश पंतप्रधानाची भूमिका ही जास्त महत्त्वाची असते. मंत्रिमंडळाचं नेतृत्व तो करतो, मंत्रिमंडळाचे निर्णय पास होतात ते त्याच्या नेतृत्वात घेतले जातात. त्यामुळे पंतप्रधान काय म्हणतो, कोणता निर्णय घेतो, त्याचं व्यक्तिमत्व कसं आहे याच्यावर सगळं राजकारण ब्रिटनचं डिपेंड असतं. आणि भारतामध्ये सुद्धा भारताच्या संसदीय शासन पद्धतीत पंतप्रधानाची भूमिका ही महत्त्वाची असते. या सगळ्या पार्श्वभूमीवर ब्रिटिश पंतप्रधानाचा एवढा प्रभाव का निर्माण होतो किंवा का तो वाढतो हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. याची विविध कारणे आहेत. कारण ब्रिटनच्या पंतप्रधानाला जे काही अधिकार प्राप्त झालेले आहेत मंत्रिमंडळाचा प्रमुख म्हणून, ते जर अधिकार आपण बघितले तर मंत्रिमंडळापेक्षा तो पॉवरफुल का असतो, मंत्रिमंडळाचं तो मार्गदर्शन का करतो, मंत्रिमंडळाचं नेतृत्व कसं करतो, हे सगळं आपल्या लक्षात येईल. मित्रांनो, आपण नाही का क्रिकेट टीममध्ये 11 प्लेयर असतात, पण तो चर्चा ही नेहमी 11 प्लेयरमधील कॅप्टनची होते. कारण त्याच्या नेतृत्वामध्ये टीम खेळते, त्याच्या नेतृत्वात टीम हारते किंवा जिंकते आणि ज्या कॅप्टनच्या नेतृत्वात टीम सर्वात जास्त जिंकते त्या कॅप्टनचं नेतृत्व हे अधिक उत्तम किंवा उत्कृष्ट आहे असं आपण समजतो आणि त्याच्या नेतृत्वामुळेच, त्याच्या मार्गदर्शनामुळेच, त्याच्या प्लॅनिंगमुळेच टीम जिंकते असं आपण म्हणतो. आणि म्हणून क्रेडिट गोज टू द कॅप्टन ऑफ क्रिकेट टीम. तसं पंतप्रधानाचं आहे. मग जसं क्रिकेट टीमचा कॅप्टन हा निवड समिती जरी 11 मेंबरची किंवा 11 प्लेयरची निवड करत असली तरी कॅप्टनची भूमिका ही खूप महत्त्वाची असते. मला कोणता प्लेयर पाहिजे, कोणता बॉलर पाहिजे, कोणता बॅट्समॅन पाहिजे जिंकण्यासाठी हे तो ठरवतो कॅप्टन. तसंच ब्रिटनचा शासन कारभार पार पाडण्यासाठी, अत्यंत प्रभावीपणे पार पाडण्यासाठी आपली टीम कोणती असावी, आपले मंत्री कोण असावे, मंत्रिमंडळात मंत्री कोण असावे ठरवण्याचा अधिकार सुद्धा ब्रिटनच्या पंतप्रधानालाच असतो. आणि म्हणून ब्रिटिश पंतप्रधानाचे अधिकार पाहताना सगळ्यात पहिला अधिकार आपण पाहूया की मंत्रिमंडळाचा निर्माता किंवा मंत्रिमंडळाची निवड करण्याचा अधिकार हा पंतप्रधानाला असतो. तसंच मंत्रिमंडळातील मंत्र्यांचं रक्षण करण्याचा अधिकार सुद्धा पंतप्रधानाला आहे. आणि तिसरा अधिकार आहे मंत्रिमंडळाचा संहार करता, म्हणजे मंत्रिमंडळातील मंत्र्यांना काढून टाकायचा असेल तर तो अधिकार सुद्धा एका अर्थाने ब्रिटिश पंतप्रधानाला आहे. म्हणून 3 अधिकारांना मिळून एक कॉमन स्टेटमेंट, एक सामान्य विधान हे ब्रिटनमध्ये केलं जातं की ब्रिटिश पंतप्रधान हा मंत्रिमंडळाचा निर्माता, रक्षणकर्ता आणि संहारकर्ता असतो. म्हणजे 3 भूमिका तो पार पाडतो. मंत्रिमंडळात कोणाला घ्यायचं, कोणाची निवड करायची हे तोच ठरवतो. जर एखाद्या मंत्र्यात चुकलं
विरोधी पक्ष टीका करत असेल तरी सुद्धा त्याला सपोर्ट करायचा असेल तर पंतप्रधानांनाच त्याचा सपोर्ट करू शकतो, त्याचं मंत्रिपद वाचवू शकतो। आणि जर पंतप्रधानांशी वैमनस्य राजकीय मतभेद झाले तर पर्यायाने त्या संबंधित मंत्र्याला मंत्रिमंडळातून डच्चू सुद्धा मिळू शकतो, म्हणजेच तो मंत्रिमंडळाचा संहार करता सुद्धा असतो। या 3 भूमिका अत्यंत महत्त्वाच्या आहेत। या 3 भूमिकेत ब्रिटनचा घटनात्मक प्रमुख असलेल्या राजाला काहीही महत्त्वाचे अधिकार नाही। हे तिन्ही अधिकार ब्रिटनच्या पंतप्रधानाचे आहेत, म्हणून ब्रिटिश पंतप्रधान हा मंत्रिमंडळाचा सर्वा असतो, असे 3 अधिकारामध्ये आपल्या लक्षात येईल। ज्याप्रमाणे बहुमत प्राप्त पक्षाच्या विजयी सदस्यांनी आपल्यापैकी ज्या व्यक्तीला नेता म्हणून निवडलं त्यालाच पंतप्रधान म्हणून शपथ देण्याचं काम राजाला करावं लागतं, त्याचप्रमाणे ब्रिटनच्या पंतप्रधानाने आपल्या मंत्रिमंडळातील मंत्री जे निवडलेले आहेत त्यांची जी यादी तयार केली आहे त्या यादीतील नेत्यांनाच मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ देण्याचं कार्य हे ब्रिटनच्या राजाला पार पाडावं लागतं। याचा दुसरा अर्थ असा आहे की ब्रिटिश पंतप्रधानाच्या मंत्रिमंडळामध्ये कोणत्या मंत्र्यांचा किंवा कोणत्या व्यक्तींचा मंत्री म्हणून समावेश व्हावा हे निश्चित करण्याचा अधिकार फक्त पंतप्रधानाला असतो, तो राजाला नसतो। जरी पंतप्रधान मंत्रिमंडळातील मंत्र्यांची यादी तयार करून ती राजाकडे देत असला आणि राजा त्याच यादीतील व्यक्तींना मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ देत असला आणि त्यांच्या नियुक्तीचे आदेश देत असला तरी यामध्ये राजाला कोणत्याही प्रकारचं क्रेडिट नसतं। राजा हा कोणत्याही स्थितीमध्ये असं म्हणू शकत नाही ब्रिटनच्या पंतप्रधानाला की या व्यक्तीला नको, या व्यक्तीला मंत्रिमंडळात घ्यायचं आहे, मला ही व्यक्ती नको म्हणून या व्यक्तीला मंत्रिमंडळातून काढून टाका, हे म्हणण्याचा अधिकार ब्रिटनच्या राजाला अजिबात नसतो। ज्या व्यक्तीची निवड आपल्या मंत्रिमंडळातील मंत्री म्हणून ब्रिटनच्या पंतप्रधानाने केली असते त्याच व्यक्तीला मंत्री म्हणून नियुक्त करण्याचं कार्य हे ब्रिटनच्या राजाला करावं लागतं। म्हणजेच पर्यायाने आपल्या मंत्रिमंडळात कोणत्या व्यक्तींचा समावेश असावा हे निश्चित करण्याचा अधिकार ब्रिटनच्या पंतप्रधानाला असतो। एकदा पंतप्रधान मंत्र्याची नियुक्ती झाली की मग खरी कसोटी पंतप्रधानाची सुरू होते, कारण मंत्रिमंडळात विविध व्यक्तींची मंत्री म्हणून नियुक्ती करत असताना पंतप्रधानाला अनेक गोष्टींचं भान ठेवावं लागतं की देशाच्या प्रत्येक भागाला, प्रत्येक प्रदेशाला योग्य प्रतिनिधित्व मंत्रिमंडळात मिळालं पाहिजे। असं नाही होऊ शकत की एका भागातील अनेक मंत्री नियुक्त केले दुसऱ्या भागाला मंत्रिपद दिलं नाही तर त्यामुळे त्या भागामध्ये असंतोष निर्माण होऊ शकतो। संपूर्ण देशाला आपल्याला बरोबर घेऊन चालायचं आहे। आपण भारताचं उदाहरण घेऊ की नरेंद्र मोदींनी समजा उत्तर प्रदेश किंवा बिहार किंवा गुजरातचे सगळे मंत्री घेतले, महाराष्ट्राला मंत्रिपद दिलं नाही, आंध्र प्रदेशला मंत्रिपद दिलं नाही, पश्चिम बंगालला मंत्रिपद दिलं नाही, तर काय होईल? या राज्यांमध्ये असंतोष तयार होईल मंत्रिमंडळाच्या विषयी, पंतप्रधानाच्या विषयी। म्हणून देशातल्या प्रत्येक राज्याला, प्रत्येक भागाला योग्य समतोल अशा प्रकारचं प्रतिनिधित्व मंत्रिमंडळात देण्याची जबाबदारी ही पंतप्रधानाची असते। तिच्यामध्ये जर गडबड झाली तर पंतप्रधान हा जनतेच्या रोषाला पात्र ठरतो। दुसरी गोष्ट, निर्वाचित पक्षामध्ये अनेक गट आणि तट असतात। या विविध गटातील नेत्यांना सुद्धा योग्य प्रतिनिधित्व द्यावं लागतं। कोणी या गटात असतो, कोणी त्या गटात असतो, कोणी त्या गटात असतो, त्या प्रत्येक गटाला योग्य प्रतिनिधित्व मंत्रिमंडळात द्यावं लागतं। जर समतोल बिघडला तर मंत्रिमंडळात आपसात धुसफूस निर्माण होते। याशिवाय हे सगळं समतोल होत असतानाच काही पुरुषांना मंत्रिमंडळ ज्याप्रमाणे मंत्री म्हणून घेतलं जातं तसं स्त्रियांना सुद्धा मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून घ्यावंच लागतं। विविध जाती आणि समूहाच्या व्यक्तींना सुद्धा योग्य प्रतिनिधित्व मंत्रिमंडळात द्यावं लागतं, अन्यथा ते जाती किंवा समूह हे उपेक्षित राहू शकतात, त्यांच्या प्रश्नांना वाचा फुटणार नाही। म्हणून ते सुद्धा या ठिकाणी पंतप्रधान पाहावं लागतं। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की केवळ प्रदेश, जाती, धर्म किंवा पक्षातील गट याच आधारे मंत्रिमंडळात जर मंत्री घ्यायचं ठरलं तर मग इंटेलेक्च्युअल मंत्रिमंडळ तयार होईल याची गॅरंटी नाही। म्हणून विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचा सुद्धा मंत्रिमंडळात समावेश झाला पाहिजे की जेणेकरून मंत्रिमंडळाला निर्णय घेत असताना त्यांच्या ज्ञानाचा, त्यांच्या अनुभवाचा फायदा होईल। आणि म्हणून असं म्हटलं जातं की ब्रिटिश पंतप्रधानाच्या आयुष्यातील सर्वात कसोटीचा काळ कोणता असेल, सर्वात कसोटीची रात्र कोणती असेल, तर जर उद्याला मंत्रिमंडळाचा शपथविधी असेल तर आज रात्री पंतप्रधान मंत्रिमंडळातील मंत्र्यांची जी लिस्ट तयार करतो ती लिस्ट तयार करत असताना रात्रभर त्याच्यावर प्रेशर असतं की आपण योग्य व्यक्तींना मंत्रिमंडळात घेणं अत्यंत गरजेचं आहे। उद्याला आपल्यावर टीका होईल, नंबर 1। दुसरी गोष्ट, जर चुकीच्या व्यक्तींचा मंत्रिमंडळात समावेश झाला
तर कदाचित मंत्रिमंडळ प्रभावीपणे काम करू शकणार नाही. आणि म्हणून मंत्रिमंडळाचं निर्माणाचं कार्य करण्याचं काम हे पंतप्रधान करतो. ते अत्यंत कठीण असतं. उत्कृष्ट सिलेक्शन, बेस्ट सिलेक्शन मंत्रिमंडळाचं हे पंतप्रधानाचं मोठं यश असतं. जर मंत्रिमंडळाची निवड चुकली तर पंतप्रधानाचा अपयशाचा पाया त्याच ठिकाणी घातला जातो. पण जर उत्कृष्ट मंत्रिमंडळ निवडले गेलं असेल तर पंतप्रधानाचं अर्ध यश त्याच्या 5 वर्षातलं त्याच ठिकाणी निश्चित झालेलं असतं. तसंच मंत्रिमंडळाचं रक्षण करतात. मंत्रिमंडळ काम करायला लागतं. राजा शपथ देतो, काम सुरू होतं. एखाद्या वेळेस एखाद्या मंत्र्याकडून चूक होते, निष्काळजीपणाने एखादा निर्णय चुकतो किंवा एखादी आपत्ती त्याच्यावर येते, एखाद्या भ्रष्टाचाराचं प्रकरण त्याच्याकडे येते आणि मग विरोधी पक्ष सरकारवर टीका करून जनमतात सरकारची प्रतिमा बळी करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि अशा स्थितीमध्ये एखाद्या मंत्र्याचा राजीनामा सुद्धा मागण्याचा प्रयत्न होतो भ्रष्टाचाराच्या प्रकरणात, एखाद्या अनैतिक कृत्यामध्ये. पण अशा स्थितीमध्ये जर पंतप्रधानांचा विश्वास त्या मंत्र्यावर असेल तर पंतप्रधान संबंधित मंत्र्यांचं समर्थन सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर सुद्धा करतो आणि पर्यायाने त्याला राजीनामा देण्यापासून वाचवतो. म्हणून असं म्हटलं जातं की जोपर्यंत पंतप्रधानांचा विश्वास आपल्या मंत्र्यावर आहे तोपर्यंत संबंधित मंत्र्याच्या सत्तेला, त्याच्या स्थानाला कोणत्याही प्रकारचा धोका नसतो. म्हणजेच तो मंत्रिमंडळाचा रक्षण करत असतो. पण जर संबंधित मंत्री आणि पंतप्रधान यांच्यात वितृष्टात आलेला असेल, त्यांच्यात राजकीय मतभेद असतील, त्याने त्याचा विश्वास गमावला असेल पंतप्रधानाचा, तर अशा स्थितीमध्ये संबंधित मंत्र्याला पटकन मंत्रिमंडळातून बाहेर काढण्याचं काम किंवा कार्य हा पंतप्रधान करत असतो. याचं एक उत्कृष्ट उदाहरण तुम्हाला मी सांगेल की मागच्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये बीजेपीचं सरकार होतं आणि बीजेपीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि एकनाथ खडसे हे ज्या मंत्रिमंडळात मंत्री होते. दोघांचा टायअप येत होता मंत्रिमंडळाच्या मीटिंगमध्ये. कारण एकनाथ खडसेंना वाटतं मी सिनियर लीडर आहे आणि मुख्यमंत्री हा ज्युनियर आहे मला, आणि तरी तो मुख्यमंत्री झालेला आहे, त्यामुळे त्याचे खडाजंगी व्हायची, मतभेद व्हायचे. पण ज्यावेळेस एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणात एकनाथ खडसे अडकले, प्रसारमाध्यमात टीका व्हायला लागल्या, त्यावेळेस आयती संधी देवेंद्र फडणवीसांनी मिळाली आणि त्यांनी तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप काढले, ते निराधार होत नाहीत किंवा ते सिद्ध होत नाहीत किंवा त्याची चौकशी होत नाही तोपर्यंत आपण मंत्रिमंडळातून बाहेर राहिलेलं बरं, अन्यथा मंत्रिमंडळाची बदनामी होते, असं म्हणून त्यांना अगदी दुधात माशी पडल्यानंतर जशी आपण उचलून बाजूला फेकतो त्या पद्धतीने मंत्रिमंडळातून डच्चू दिला. तेव्हापासून एकनाथ खडसेंचं सतत राजकीय एक प्रकारचा अपमर्द किंवा त्यांना राजकारणातून बाजूला ठेवण्याचं काम बीजेपीने केलेलं आहे किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने केलेलं आहे. जे स्थान संसदीय शासन पद्धतीमध्ये पंतप्रधानाचं असतं तसंच ते मुख्यमंत्र्याचं सुद्धा असतं. म्हणून जे अधिकार पंतप्रधानाला मंत्रिमंडळाच्या बाबतीत असतात तेच मुख्यमंत्र्याला मंत्रिमंडळाच्या बाबतीत असतात आणि जे आपल्याकडे तेच ब्रिटनमध्ये आहे. यावरून तुमच्या लक्षात येईल की मंत्रिमंडळाचं रक्षण करता तो कसा असू शकतो आणि संहार करता सुद्धा कसा असू शकतो. म्हणजेच मंत्रिमंडळातील एखाद्या मंत्र्याला बडतर्फ करू शकतो, त्याचा सल्ला तो राजाला देतो, राजा त्या संबंधित मंत्र्याला बडतर्फीचे आदेश काढतो. आणि म्हणून तर आपल्याला प्रश्न विचारला की ब्रिटनचा पंतप्रधान हा मंत्रिमंडळाचा निर्माता, रक्षणकर्ता आणि संहार करता आहे, हे विधान स्पष्ट करा. 4 मार्कासाठी जर प्रश्न विचारला तर आपल्याला या तिन्ही प्रश्नाची उत्तरे या ठिकाणी द्यावी लागतात. कोणत्या? की नंबर 1 पहिला अधिकार पंतप्रधानाचा आपण लिहून घेऊ शकता की पंतप्रधान हा मंत्रिमंडळाचा निर्माता असतो. नंबर 2 पंतप्रधान मंत्रिमंडळाचा रक्षण करता असतो. नंबर 3 पंतप्रधान मंत्रिमंडळाचा संहार करता सुद्धा असतो. तसंच चौथा अधिकार आहे मंत्रिमंडळाचं खातेवाटप. म्हणजे मंत्रिमंडळाची निवड झाली, पण निवड झाली तरी खातं कोणतं कोणाला द्यायचं हे निश्चित नसतं. ज्याप्रमाणे मंत्रिमंडळातील मंत्र्यांचं सिलेक्शन करत असताना पंतप्रधानाला प्रेशर असतं, त्याच पद्धतीने मंत्रिमंडळातील मंत्र्यांना राजाने शपथ दिली आणि मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं की त्यानंतर पुन्हा एक स्पर्धा असते मंत्र्यांमध्ये की प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं, प्रत्येक नेत्याला असं वाटतं की मी प्रभावी आहे आणि मला महत्त्वाचं खाते मिळालं पाहिजे. कोणाला संरक्षण खातं हवं असतं महत्त्वाचं, कोणाला गृह खातं हवं असतं महत्त्वाचं, कोणाला परराष्ट्र खातं हवं असतं, कोणाला कृषी खातं हवं असतं, कोणाला अर्थ खातं हवं असतं, फायनान्शियल मिनिस्टर हवं असतं. अशा विविध खात्यांसाठी चढावड असते आणि स्पर्धा असते. मग महत्त्वाच्या खात्यांसाठी अनेकांची इच्छा असते, पण ही महत्त्वाची खाती आपले विश्वासू असलेल्या व्यक्तींना दिली गेली पाहिजे. ज्या व्यक्ती कॅपेबल आहेत, अधिक बुद्धिमान आहेत, अधिक श्रम करू शकतील, त्या खात्याला न्याय देऊ शकतील, अशाच व्यक्तींकडे संबंधित खातं देण्याचं काम पंतप्रधान करत असतो. म्हणून ज्याप्रमाणे निवडीचा अधिकार पंतप्रधानाला आहे त्याप्रमाणे खाते वाटप करण्याचा अधिकार सुद्धा पंतप्रधानाला आहे. म्हणून
एखाद्या व्यक्तीला अर्थ खातं हवं होतं, फायनान्शियल खातं हवं होतं, पण ते पंतप्रधानांनी दुसऱ्याच योग्य व्यक्तीला दिलं तर नाराज होणारे अनेक नेते असू शकतात. काहींना संरक्षण खातं हवं असतं, पण संरक्षण खातं त्या व्यक्तीला न देता पंतप्रधानांच्या दृष्टीने जी व्यक्ती अधिक त्या पदासाठी योग्य आहे, खात्यासाठी योग्य आहे, त्या व्यक्तीकडे जर दिलं तर खूप नाराज सुद्धा होऊ शकतं. यातून मंत्रिमंडळ गडगडल्याची सुद्धा अनेक उदाहरणं आहेत. भारतातलं उदाहरण आहे की पहिल्यांदा ज्यावेळेस इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या त्यावेळेस मोरारजी देसाईंना हवं असलेलं खातं त्यांनी दिलं नाही, त्यांनी विश्वासू व्यक्तीकडे दिलं. त्यामुळे मोरारजी देसाई नाराज झाले आणि त्याचा परिणाम काय झाला? कालांतराने ते मतभेद वाढत गेले, मोरारजी देसाई बाहेर पडले आणि दुसऱ्या निवडणुकीत विरोधी पक्षांना संघटित करून त्यांनी इंदिरा गांधींनाच पराभूत करून टाकले. म्हणजे एका खात्यासाठी जर एखादा प्रभावी मंत्री अडला, तो नाराज झाला, तर पंतप्रधान किंवा मंत्रिमंडळाचं किती नुकसान करू शकतो हे भारतातल्या पंतप्रधान इंदिरा गांधी आणि मोरारजी देसाई यांच्यातील मतभेदाचं एक मोठं उदाहरण आपल्या समोर आहे. अशीच स्थिती ब्रिटनमध्ये सुद्धा असते, परंतु तरी सुद्धा योग्य व्यक्तीकडे योग्य खातं बहाल करण्याचा, सोपवण्याचा अधिकार हा पंतप्रधानाचा असतो. मग इच्छा कोणाची काही असो, कोणते खातं प्राप्त करण्याचे असो. म्हणून या अनुषंगाने सुद्धा पंतप्रधान हा मंत्रिमंडळातील मंत्र्यांवर आपला एक प्रकारचा वजन ठेवत असतो. तसंच खात्यात बदल करायचा, खांदेपाटल करायचा, म्हणजे आपण पाहतो 5वा अधिकार म्हणजे खाते वाटप 4था अधिकार. 5वा अधिकार खात्यांमध्ये बदल करणे, खांदेपालट करणे. आपणा सर्वांना जवळपास शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी आहे. आपण शेतात जर आऊत आणत असलो, टिफन आणत असलो की कोणते काम करत असलो, बैलगाडी असेल तर 2 बैल आपण त्याला दुखतो आणि कालांतराने आपण जर समजा दुपारी ब्रेक घेतला तर ब्रेक नंतर आपण जेवण केल्यानंतर बैलांचे खांदेपालट करतो. उजव्या बाजूला बैल डाव्या बाजूला टाकतो, डाव्या बाजूला बैल उजव्या बाजूला टाकतो. कारण कधी कधी चांगल्या कामासाठी, चांगलं काम फास्ट होण्यासाठी ते आवश्यक असतं. तसं एकदा खातेवाटप झालं, खातेवाटप झाल्यानंतर मंत्रिमंडळाने वर्षभर काम केलं, नंतर पंतप्रधानांच्या लक्षात आलं की ज्या व्यक्तीला अर्थ खातं दिलंय ती फारसं प्रभावी काम करत नाही, किंवा ज्या व्यक्तीला संरक्षण खातं दिलंय तिला फारसं ते जमत नाही, असं जर पंतप्रधानांच्या लक्षात आलं तर पंतप्रधान सगळ्या मंत्र्यांचे राजीनामे स्वतःकडे मागून घेतो. ते राजीनामे घेतल्यानंतर पुन्हा नव्याने खातेवाटप करतो आणि त्यावेळी तो खात्यांमध्ये बदल करू शकतो. असा खात्यांमध्ये बदल करत असताना 2-3 गोष्टी तो काळजी घेतो. एकतर विश्वासू व्यक्तीकडे योग्य खातं, महत्त्वाचं खातं केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, योग्य खात्यासाठी योग्य व्यक्तीची निवड झाली पाहिजे. ज्या व्यक्तींकडे ते खातं सोपवलं होतं ती योग्य न्याय त्या खात्याला देत नाही असं लक्षात आलं तर योग्य व्यक्तीच्या खात्यात त्या व्यक्तीकडे ते खातं दिलं गेलं पाहिजे. यासाठी अशा प्रकारचे बदल सातत्याने पंतप्रधान करू शकतो. म्हणजे खात्यात बदल करण्याचा अधिकार सुद्धा पंतप्रधानाला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंत्रिमंडळातल्या महत्त्वाची खाती ही प्रतिष्ठेची खाती असतात आणि अशामुळे जी डिपार्टमेंटल पोर्टफोलिओ असतो तो पोर्टफोलिओ निश्चित करण्याचा अधिकार जसा पंतप्रधानाला असतो, तसंच खात्यांमध्ये बदल करण्याचा अधिकार सुद्धा पंतप्रधानाला असतो. त्यामध्ये कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही, राजा सुद्धा हस्तक्षेप करत नाही. मंत्रिमंडळातील किती प्रभावी मंत्री असला तरी तो सुद्धा हस्तक्षेप करू शकत नाही. तसंच नंबर 6 तो मंत्रिमंडळाचा अध्यक्ष असतो, मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो. म्हणजे आपण मागच्या तासामध्ये बघितलं की मंत्रिमंडळाचे अधिकार आणि कार्य कोणते, आणि त्या मंत्रिमंडळाचं म्हणजे मंत्रिमंडळ हे पॉवरफुल असतं आणि त्या पॉवरफुल मंत्रिमंडळाचा प्रमुख पंतप्रधान असतो. म्हणून पॉवरफुल मंत्रिमंडळाचा प्रमुख पंतप्रधान हा किती पॉवरफुल असेल, आणि म्हणून त्या मंत्रिमंडळाला जर योग्य पद्धतीने काम करायचं असेल, चांगल्या पद्धतीने रिझल्ट द्यायचे असतील, प्रभावी अशा प्रकारचा शासन कारभार करायचा असेल, पुन्हा सत्तेत यायचं असेल तर त्यासाठी त्या मंत्रिमंडळाचं नेतृत्व हे सुद्धा प्रभावी असणं अत्यंत आवश्यक असतं. म्हणजे अर्थात पंतप्रधान हा प्रभावी असणं अत्यंत आवश्यक असतो. आणि म्हणून संसदीय शासन पद्धतीमध्ये मंत्रिमंडळाचं नेतृत्व हे पंतप्रधानाकडे असतं. म्हणजे आपण संसदीय शासनाची काही वैशिष्ट्य त्याच्या अगोदरच्या तासात बघितली तर त्यामध्ये एक वैशिष्ट्य आपण बघितलं की नेतृत्व पंतप्रधानाकडे असणं हे संसदीय मंत्रिमंडळाचं वैशिष्ट्य आहे. म्हणून इथे आपल्याला लक्षात येईल की पंतप्रधान मंत्रिमंडळाचा अध्यक्ष असतो, त्याचा जो प्रमुख असतो. त्यामुळे मंत्रिमंडळाची मीटिंग कॉल करण्याचा अधिकार पंतप्रधानाला असतो. ती मीटिंग कुठे घ्यायची हे निश्चित करण्याचा अधिकार पंतप्रधानाला असतो. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कोणते विषय चर्चेला घ्यायचे तो अधिकार पंतप्रधानाला असतो. मंत्रिमंडळाची अध्यक्षता तो करत असतो आणि आठवड्यातून सामान्यपणे 2 मीटिंग होत असल्या तरी विशेष बैठक आमंत्रित करण्याचा अधिकार सुद्धा पंतप्रधानाला असतो. आणि मग पंतप्रधानाच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या मीटिंगमध्ये जे विषय चर्चेला येतात ते विषय चर्चेला आल्यानंतर बहुमताने निर्णय घेतले जातात असं जरी म्हटलं जात असलं तरी सुद्धा
मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांनी एखाद्या निर्णयाबाबत काहीही आपलं मत व्यक्त केलं असलं, पण पंतप्रधानाच्या मनात जर एखादा ठराविक निर्णय असेल तर पंतप्रधान सगळ्यात शेवटी सांगतो की माझी इच्छा मात्र अशा स्वरूपाचा निर्णय घेण्याची आहे. तर मंत्रिमंडळातील कोणताच मंत्री पंतप्रधानाला विरोध करत नाही. कारण संसदीय शासन पद्धतीचं तत्व आहे की एकदा मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाल्यानंतर त्या निर्णयाचं समर्थन जरी एखाद्या मंत्र्याला तो योग्य वाटत नसला तरी सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर करावं लागतं. मंत्रिमंडळाच्या निर्णयाच्याच विरोधात टीका करण्याचा अधिकार मंत्रिमंडळातल्या कोणत्याच मंत्र्याला नसतो. जर एखाद्या मंत्र्याला मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयावर टीका करायची असेल तर त्याला पहिल्यांदा राजीनामा द्यावा लागतो. जर त्याने तो राजीनामा दिला नाही तर संसदीय तत्वाचा भंग केला म्हणून पंतप्रधान राजाला सल्ला देऊन संबंधित मंत्र्याची मंत्रिमंडळातून बडतर्फी करू शकतो. आणि म्हणून मंत्रिमंडळाचा अध्यक्षपद किंवा मंत्रिमंडळाचा प्रमुख असणं हे पंतप्रधानासाठी किती महत्त्वाचं असतं संसदीय शासन पद्धतीत ब्रिटनच्या मंत्रिमंडळामध्ये हे आपल्या लक्षात येईल. त्यानंतर सातवा अधिकार आहे पंतप्रधानाचा मंत्रिमंडळाचं संचालन, नियंत्रण आणि मार्गदर्शन. क्रिकेट टीम मध्ये जसं कोणत्या प्लेयरनी कोणत्या ठिकाणी फिल्डिंगसाठी उभा राहावा हे तो ठरवतो. कोणत्या बॉलरला बॉलिंग द्यायची हे तो ठरवतो. फास्टर बॉलर द्यायची की मीडियम स्पेसरला द्यायची की स्पिनरला द्यायची बॉलिंग, आता कोणत्या क्षणी कोणत्या बॉलर वापरायचा आणि कोणत्या ठिकाणी कोणत्या फिल्डर ठेवायचा हे निश्चित करण्याचा अधिकार तसा क्रिकेटच्या टीममध्ये क्रिकेटच्या कर्णधाराला असतो. कारण काय, तो त्या संबंधित टीमचा संचालक असतो, तो त्या टीमचा नियंत्रक असतो, तो त्या टीमचा मार्गदर्शक असतो. तो बॉलरला टिप्स सुद्धा देऊ शकतो, बॉलरला मार्गदर्शन सुद्धा करू शकतो आणि तो सांगेल त्याच पद्धतीने बॉलरला बॉलिंग सुद्धा करावं लागते. तो सांगेल त्याच पद्धतीने फिल्डरला उभं सुद्धा राहावं लागते. तो सांगेल तोच क्रिकेटच्या फलंदाजीचा क्रम सुद्धा असतो. त्याच पद्धतीने ब्रिटनच्या संसदीय शासन पद्धतीमध्ये सुद्धा असतं की ब्रिटनच्या संसदीय शासन पद्धतीमध्ये पंतप्रधान हा मंत्रिमंडळाचा संचालक असतो, तो नियंत्रक असतो, तो मार्गदर्शक असतो. आणि म्हणून मंत्रिमंडळामध्ये जेवढे काही मंत्री असतील ती सगळे मंत्री म्हणजे त्याची टीम असते आणि त्या टीमचा तो कॅप्टन असतो. त्यामुळे मंत्रिमंडळातील मंत्र्यांचं संचालन करण्याचं काम, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम, त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम की आपण काम कसं करावं, त्यांच्या खात्याची माहिती घेणं, त्याचा अहवाल मागवणं, जर काही चूक आढळली तर त्यांना मार्गदर्शन करणं, एखाद्या त्यांच्यावर रागवणं, एखाद्या चुकीचं काम होत असेल त्याच्यावर नियंत्रण ठेवणं, म्हणजेच एका अर्थाने त्यांचं संचालन करण्याचा अधिकार हा पंतप्रधानाला असतो. याशिवाय आठवा अधिकार आहे पंतप्रधानाचा मंत्रिमंडळामध्ये सुसंवाद निर्माण करणे किंवा समन्वय निर्माण करणे. कारण एकापेक्षा अधिक व्यक्ती ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस सगळ्यांचीच मतं, सगळ्यांचेच विचार एखादा निर्णय घेत असताना सारखेच असतील असं नाही. एखादा निर्णय घेत असताना एखाद्या मंत्र्याला असं वाटतं की तो निर्णय घेऊ नये तर काही न वाटेल तो निर्णय घ्यावा. तसंच मंत्र्यांचा आपसात पटेलच असं नाही. ज्यावेळेस एकापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतात त्यावेळेस असे मतभेद शक्य असतात. पण ज्याप्रमाणे आपल्या कुटुंबातील कुटुंब प्रमुख आपल्या कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद असले तरी त्यांच्या तो समन्वय निर्माण करतो, त्यांच्या सुसंवाद निर्माण करतो आणि सगळ्यांना सोबत घेऊन आपल्या कुटुंबाची प्रगती करतो, तीच भूमिका पंतप्रधानाला आपल्या मंत्रिमंडळ रूपी कुटुंबामध्ये उत्कृष्ट शासन कारभारासाठी पार पाडावे लागते. मंत्रिमंडळात जे अनेक मंत्री असतात त्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांमध्ये एखाद्या वेळेस आपसात त्यांचा पटत नसेल तरी सुद्धा त्यांना सोबत बसवणं, त्यांच्या सुसंवाद निर्माण करणं, त्यांच्या समन्वय निर्माण करणं, एकमेकाला मदत करण्यासाठी त्यांना प्रेरित करणं, त्यांना तशा प्रकारचं मार्गदर्शन करणं आणि उत्कृष्ट अशा प्रकारचा शासन कारभार हा मंत्रिमंडळाचा पार पाडणं हे कसं पंतप्रधानाला पार पाडावं लागतं. याचं कारण असं आहे की ऐक्यता किंवा एकवाक्यता, मंत्रिमंडळाचं ऐक्य किंवा एकवाक्यता ही मंत्रिमंडळाची स्ट्रेंथ असते. संसदीय मंत्रिमंडळाची ब्रिटनच्या वैशिष्ट्यात आपण एक स्टेटमेंट केलं होतं की दे ऑल स्टँड ऑर फॉल्स टुगेदर, दे ऑल स्विम टुगेदर ऑर सिंक टुगेदर. म्हणजे एकत्रच पोहतात व एकत्र डुबतात, एकत्रच उभे राहतात व एकत्रच पडतात. कारण त्यांची जॉईंट रिस्पॉन्सिबिलिटी असते. आणि म्हणून ही जॉईंट रिस्पॉन्सिबिलिटी काय दर्शवते, संयुक्त जबाबदारी ही मंत्रिमंडळातली ऐक्याची भावना, एकतेची भावना दर्शवते. आणि म्हणून मंत्रिमंडळामध्ये जर एकता असेल तर सभागृहामध्ये सगळे मंत्री उपस्थित असताना जर विरोधी पक्ष काही प्रश्नाच्या बाबतीत मंत्रिमंडळाला धारेवर धरत असतील तर अशा स्थितीमध्ये सगळे मंत्री एकमेकांचं समर्थन करतात आणि विरोधी पक्षाला दाखवतात की आम्ही एकत्र आहोत, आमच्यामध्ये एक प्रकारचं ऐक्याचं स्पिरिट आहे
आम्ही एक आहोत आणि तुमचा मुकाबला करू शकतो आणि चांगल्या प्रकारचा शासन कारभार करू शकतो. आणि हे सगळं करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पंतप्रधानांची असते. कारण काही मतभेद मंत्रिमंडळात असले तरी त्यांच्यामध्ये सुसंवाद निर्माण करण्याचं, समन्वय निर्माण करण्याचं आणि सर्वांना एकत्रित ठेवून प्रभावी अशा प्रकारचा शासन कारभार करण्याचं काम हे पंतप्रधानाला पार पाडावं लागत असतं. म्हणून ही भूमिका उत्कृष्ट अशा प्रकारचा नेता करू शकतो. त्या एरिया गेल्याचं काम नाही, कमकुवत व्यक्तिमत्वाच्या पंतप्रधानाचं ते काम नाही, ज्याच्यामध्ये स्किल्स आहेत, ज्याच्यामध्ये नेतृत्व गुण आहेत, एवढ्या प्रभावी नेत्यांचं नेतृत्व करण्याचे, या सगळ्यांना बरोबर घेण्याचे, त्यांच्या मतभेदावर नियंत्रण ठेवण्याचे जे स्किल्स किंवा जे गट्स ज्या नेत्यामध्ये असेल तोच पंतप्रधान होऊ शकतो प्रभावी स्वरूपाचा. म्हणून मंत्रिमंडळात समन्वय निर्माण करणे, त्याच्या सुसंवाद निर्माण करणे, त्याच्या सहकार्याची भावना निर्माण करणे ही भूमिका पंतप्रधानाला पार पाडावी लागते. त्यानंतर 9वं वैशिष्ट्य आहे आणि 9वा अधिकार आणि 10वा अधिकार आहे. पंतप्रधान हाच राष्ट्रीय धोरणाचा निर्माता असतो आणि 10 नंबर पंतप्रधान हाच परराष्ट्र धोरणाचा निर्माता असतो. म्हणजेच धोरण निश्चित करण्याचं, निर्णय घेण्याचं काम मंत्रिमंडळाच्या मीटिंगमध्ये होत असलं तरी मंत्रिमंडळाचा अध्यक्ष किंवा प्रमुख कोण असतो? पंतप्रधान. अशा स्थितीमध्ये पंतप्रधान पदावरील व्यक्तीचे राष्ट्रीय धोरणाबाबतीत काय विचार आहे, परराष्ट्र धोरणाबाबतीत काय विचार आहे, हेच मॅटर करतं मंत्रिमंडळाच्या धोरणामध्ये. म्हणून मंत्रिमंडळाने धोरण ठरवलं, मंत्रिमंडळाने धोरण निश्चित केलं, अंतर्गत स्वरूपात धोरण, परराष्ट्र स्वरूपाचं धोरण, तरी सुद्धा असं जरी आपण म्हणत असतो तरी सुद्धा प्रामुख्याने राष्ट्राच्या धोरणावर किंवा देशाच्या परराष्ट्र धोरणावर पंतप्रधान पदावरील व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव असतो. आणि म्हणून कोणत्याही देशाचं राष्ट्रीय धोरण, कोणत्या देशाचं परराष्ट्र धोरण हे पंतप्रधानाच्या नावाने ओळखलं जातं, मंत्रिमंडळाच्या नाही. उदाहरणार्थ भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अंतर्गत विकास करण्याच्या दृष्टिकोनातून मिश्र अर्थव्यवस्थेचा पर्याय स्वीकारला. म्हणजे भांडवलवाद पण नाही आणि साम्यवाद पण नाही, तर दोन्हीचं मिश्रण असलेली म्हणजे समाजवादाची तत्व आणि भांडवलवादाची तत्व अशी एकत्रित घेऊन मिश्र अर्थव्यवस्थेचा त्यांनी पर्याय स्वीकारला. पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू. त्यामुळे भारताच्या आर्थिक धोरणावर पंडित जवाहरलाल नेहरूच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव. त्याचप्रमाणे जगातील कोणत्या राष्ट्रांशी कसे संबंध ठेवायचे हे निश्चित करत असताना सुद्धा जे परराष्ट्र धोरण पंडित जवाहरलाल नेहरूंनी स्वीकारलं अलिप्ततावादाचं, ते अमेरिकेच्या गटात गेले नाही भांडवलवादी, ते रशियाच्या गटात गेले नाही साम्यवादी, तर या दोन्हींना समान अंतरावर ठेवून विकसनशील आणि अविकसित राष्ट्रांसाठी एक नॉन अलाइनमेंट मुवमेंट पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वात जागतिक पातळीवर निर्माण झाली. आणि भांडवलवादी गट आणि साम्यवादी गट या दोन्ही गटांना समान अंतरावर ठेवून या विकसनशील किंवा विकसित राष्ट्रांनी, नव्याने स्वतंत्र झालेल्या राष्ट्रांनी अलिप्ततावादी चळवळ स्थापन केली आणि त्या माध्यमातून जागतिक राजकारणामध्ये आपल्या भूमिका त्यांनी स्पष्ट करायला प्रारंभ केला. म्हणून भारताचं परराष्ट्र धोरण पंडित जवाहरलाल नेहरूंच्या काळात कोणतं होतं, तर ते अलिप्ततावादाचं होतं. म्हणून भारताचं परराष्ट्र धोरण हे पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नावाने ओळखलं गेलं. भारताचा मिश्र अर्थव्यवस्था आर्थिक धोरण, आर्थिक विकास धोरण हे सुद्धा पंडित जवाहरलाल नेहरूंच्या, पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नावाने ओळखलं गेलं. अशाच प्रकारची स्थिती ब्रिटनच्या संसदीय शासन पद्धतीत ब्रिटिश पंतप्रधानांची असते. म्हणजे एखादा अंतर्गत धोरण कसं असावं या संबंधीच्या भूमिका घेण्याचं काम पंतप्रधान करत असतो. जसं आज नरेंद्र मोदी करतात. अनेक गोष्टींमध्ये त्यांनी चेंज केला मागच्या सरकारपेक्षा, त्यांच्या नेतृत्वात मंत्रिमंडळाने चेंज केला, पण त्याचं श्रेय, त्याचं क्रेडिट, ती ओळख ही नरेंद्र मोदीचीच आहे. इंदिरा गांधींच्या काळात गरिबी हटावता नारा दिला गेला. पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या म्हणून गरिबी हटावता नारा कोणी दिला, तर इंदिरा गांधींनी दिला असं म्हटलं गेलं. ऍक्च्युअली निर्णय मंत्रिमंडळाचा होता, पण तरी सुद्धा क्रेडिट गोष्ट इंदिरा गांधी. अशाच पद्धतीने ब्रिटनमध्ये सुद्धा ब्रिटनचं राष्ट्रीय धोरण म्हणजे अंतर्गत विकासाचं आणि परराष्ट्रीय धोरण, युद्धविषयक धोरण या बाबतीत पंतप्रधानांची भूमिका महत्त्वाची असते. आणि म्हणून नंबर 9 आणि 10 चे दोन अधिकार जे आपण पाहतोय की पंतप्रधान हाच परराष्ट्र धोरणाचा निर्माता असतो. नंबर 9. नंबर 10 पंतप्रधान हाच परराष्ट्र धोरणाचा निर्माता असतो. म्हणून पंतप्रधान हाच राष्ट्रीय आणि परराष्ट्रीय धोरणाचा शिल्पकार ठरतो असं विधान संसदीय शासनातल्या विशेषतः ब्रिटनच्या पंतप्रधानाच्या बाबतीत केलं जातं. तो राष्ट्रीय धोरणाचा आणि परराष्ट्र धोरणाचा शिल्पकार असतो. जसं आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचा शिल्पकार समजतो कारण प्रमुख भूमिका त्यांची होती, तसंच
कोणत्याही राष्ट्राचं राष्ट्रीय किंवा परराष्ट्र धोरण यांचा शिल्पकार हा पंतप्रधान असतो. ब्रिटनच्या संसदीय शासन पद्धतीने सुद्धा ब्रिटनचा पंतप्रधान हा तिथल्या राष्ट्रीय आणि परराष्ट्र धोरणाचा शिल्पकार समजला जातो. त्याचे विचार, त्याच्याच व्यक्तिमत्वाचा प्रभाव या दोन्ही धोरणावर असतो. त्यानंतर ब्रिटिश पंतप्रधान हा राष्ट्रीय कोषाचा अध्यक्ष असतो. आपण बघितलं अगोदर की राजाचे अधिकार पाहत असताना की ब्रिटनमध्ये कोणताही खर्च करायचा असेल, विकास कामावर पैसा खर्च करायचा असेल, तर त्यासाठी संसदेमध्ये ते विधेयक पास होणं आवश्यक असतं, अर्थसंकल्प पास होणं आवश्यक असतं. आणि संसदेमध्ये ते अर्थसंकल्प किंवा ते अर्थविधेयक मांडण्यापूर्वी राजाची परवानगी घ्यावी लागते. म्हणजे राजाच्या परवानगीने अर्थविधेयक किंवा अर्थसंकल्प हा संसदेत ठेवला जातो. संसदेत तो पास झाला तर मग पुन्हा राजा सही करतो आणि मग त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी. म्हणजे कोणताही पैसा हा राजाची संमती आणि संसदेची संमती यांच्याशिवाय खर्च केला जाऊ शकत नाही. म्हणून आपण असं बघितलं होतं की ब्रिटनच्या तिजोरीची एक चाबी ही राजाजवळ असते तर दुसरी संसदेजवळ असते. पण इथे आपण त्याचे पुढे जातोय की पंतप्रधान हाच खऱ्या अर्थाने ब्रिटिश संसद तिजोरीचा मालक असतो. म्हणून ब्रिटनमध्ये ब्रिटिश पंतप्रधानाला फर्स्ट लॉर्ड ऑफ ट्रेझरी असं म्हटलं जातं. फर्स्ट लॉर्ड ऑफ ट्रेझरी म्हणजे ब्रिटनच्या कोषागाराचा पहिला मालक. जसं कुटुंबामध्ये अनेक व्यक्ती असतात परंतु पैशाचे व्यवहार कुटुंबातील कुटुंब प्रमुख करतो, बाकीचे नाही अधिकार असतात, पण कुटुंब प्रमुखाचे अधिकार जास्त असतात, अंतिम निर्णय त्यांचा असतो. तसं संसदेत जरी विधेयक पास होत असलं तरी संसदेत कोणाच्या पक्षाचं बहुमत आहे? पंतप्रधानाच्या पक्षाचं बहुमत आहे. आणि बहुमतधारी पक्ष कोणाचा ऐकतो? पंतप्रधानाचा ऐकतो. मंत्रिमंडळ आणि पंतप्रधानाने निर्णय घेतल्यानंतर तो अर्थसंकल्प सभागृहात ठेवला जातो राजाच्या संमतीने. तो अर्थसंकल्प पंतप्रधान आपल्या पक्षाच्या बहुमताच्या जोरावर सभागृहात पास करून घेतो. म्हणून जरी संसद संमती देते असं म्हटलं जात असलं तरी खऱ्या अर्थाने पंतप्रधानाचंच बहुमत तिथे असतं. म्हणून पंतप्रधानाचे निर्णय हे महत्त्वाचे असतात. आणि म्हणूनच कोणत्या विभागावर किती खर्च करायचा, शिक्षणावर किती खर्च करायचा, संरक्षणावर किती खर्च करायचा हे निश्चित करण्याचा अधिकार जरी मंत्रिमंडळाला असला तरी प्रत्यक्षात तो अधिकार पंतप्रधानच वापरत असतो. म्हणून ब्रिटिश तिजोरीचा खरा मालक हा ब्रिटनचा पंतप्रधान असतो. आणि म्हणून त्या पैशाचा व्यय, त्या पैशाचा खर्च करण्याचा, त्या पैशाचा विनियोग करण्याचा अधिकार सुद्धा हा ब्रिटिश पंतप्रधान असतो. तसंच नंबर 12 तो राजाचा प्रमुख सल्लागार आहे. किंग रूल्स बट नॉट गव्हर्न्स. राजा राज्य करतो परंतु शासन कारभार करत नाही. तो राज्य करतो परंतु शासन कारभार खऱ्या स्वरूपात कोण करतो? पंतप्रधान करतो. आणि पंतप्रधान शासन कारभार करत असला तरी सुद्धा ब्रिटनचा प्रमुख मात्र घटनात्मक प्रमुख मात्र ब्रिटनचा राजा असतो. कारण राजाच्या नावाने राज्यकारभार चालतो. म्हणून ब्रिटनचा पंतप्रधान निर्णय घेऊन त्या निर्णयासंबंधीचा सल्ला राजाला देतो आणि राजा सही करून त्याला अंमलात आणतो. म्हणून कोणत्याही बाबतीत निर्णय जर घ्यायचा असेल तर ब्रिटनच्या संसदीय शासन पद्धतीमध्ये ब्रिटनच्या पंतप्रधानाला ब्रिटनच्या राजाचा सल्लागार असं समजलं जातं. जर पंतप्रधानाने सल्ला दिला की मंत्रिमंडळातील अमुक अमुक मंत्र्याला बडतर्फ करा तर राजा संबंधित मंत्र्याला बडतर्फ करण्याचे आदेश काढतो. जर पंतप्रधानाने सल्ला दिला राजाला की कॉमन सभागृहाचं मुदतपूर्व विसर्जन करा तर राजा आदेश काढतो कॉमन सभागृहाचं मुदतपूर्व विसर्जन. जर पंतप्रधानाने सल्ला दिला की मध्यवर्ती निवडणूक घ्या लेखी तर राजा सुद्धा आदेश काढतो. कारण राजा हा नाममात्र शासन प्रमुख असतो आणि तो ब्रिटिश पंतप्रधानाच्या सल्ल्याने शासन कारभार करत असतो. म्हणून तो राज्य करतो परंतु शासन कारभार करत नाही. शासन कारभार कोण करतो? ब्रिटनचा पंतप्रधान करतो. आणि म्हणून ब्रिटिश पंतप्रधानाला ब्रिटनच्या राजाचा प्रमुख सल्लागार असं सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर नंबर 13 राजा व मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा. या दोघांना राजा आणि मंत्रिमंडळ यांना साधणारा, यांना एकत्र बांधणारा, यांना एकत्र ठेवणारा प्रमुख दुवा म्हणजेच पंतप्रधान. आपल्या घराच्या दरवाजाला 2 फाळके असतात. त्या 2 फाळक्यांना आपण एकत्र ओढलं की दरवाजा बंद होतो, मग घरात कोणी प्रवेश करू शकत नाही. पण कोणी लुटू शकतो म्हणून त्याला काय असते? एक कोंडा असतो किंवा कडी असते. म्हणून तो कोंडा किंवा कडी काय करते? दोन्ही दारांना एकत्र सांधते, एकत्र बांधते, त्यांच्यात ऐक्य निर्माण करते. म्हणून ती कडी किंवा तो कोंडा काय असतो? दोन्ही दारांना एकत्रित बांधणारा एक प्रमुख दुवा असतो. तसंच शासन कारभारात ब्रिटनचा राजा आणि मंत्रिमंडळ यांना एकत्रित ठेवणारा प्रमुख धागा म्हणून, प्रमुख कडी म्हणून, प्रमुख साखळी म्हणून
ब्रिटिश पंतप्रधान कार्य करत असतो. जर राजाला मंत्रिमंडळाला काही सल्ला द्यायचा असेल तर राजा डायरेक्ट मंत्रिमंडळाला सल्ला देत नाही, राजा मंत्रिमंडळाच्या मीटिंगमध्ये येत नाही, तर राजा पंतप्रधानाला आमंत्रित करतो. पंतप्रधान सांगतो की मंत्रिमंडळातील मंत्र्यांना असा माझा सल्ला सांगा, माझा असा निरोप द्या. पंतप्रधान राजाचा सल्ला मंत्रिमंडळाच्या मीटिंगमध्ये सांगतो. किंवा एखाद्या मंत्र्याला जर राजाची भेट घ्यायची असेल तर ती भेट सुद्धा पंतप्रधानाच्या पूर्व परवानगीशिवाय तो मंत्री घेऊ शकत नाही. म्हणून दोघांना जर एकत्रित ठेवायचं असेल तर त्यासाठी एक दुवा म्हणून पंतप्रधान हा कार्य करत असतो. म्हणून ही भूमिका सुद्धा ब्रिटनच्या पंतप्रधानालाही पार पाडावी लागत असते. तसंच तो कॉमन सभागृहाचा प्रमुख नेता आहे. कारण कॉमन सभागृहाच्या सार्वत्रिक निवडणुकीत ज्या पॉलिटिकल पार्टीला बहुमत मिळते त्या बहुमतधारी पॉलिटिकल पार्टीचा पंतप्रधान हा नेता असतो. म्हणून सभागृहात सगळ्यात जास्त सदस्य कोणाचे असतात तर पंतप्रधानाचे असते आणि म्हणून असतात आणि म्हणून त्याला कॉमन सभागृहाचा नेता म्हणून सुद्धा ओळखलं जातं. पण त्याचबरोबर तो त्याच्या पक्षाचा सुद्धा नेता असतो. कारण त्याच्या पक्षाला कॉमन सभागृहाच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जे बहुमत प्राप्त झालेलं असतं ते बहुमत त्याच्याच नेतृत्वात प्राप्त झालेलं असतं. एखादा पक्ष कॉमन सभागृहाच्या निवडणुकीत तेव्हाच बहुमत प्राप्त करू शकतो की जेव्हा लोकांना कळतं की या पक्षाचा प्रमुख नेता कोण आहे. आता मागच्या 2 निवडणुकांमध्ये भारतात आपण पाहतो. 2014ची निवडणूक झाली, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात झाली बीजेपीची. नरेंद्र मोदीच्या नावावर बीजेपीला लोकांनी मतं दिली, पर्यायाने सरकार सत्तेत आलं. 2019ला निवडणूक झाली. 2019च्या निवडणुकीमध्ये सुद्धा नरेंद्र मोदी बीजेपीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार होते. म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्वाला समोर ठेवून त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे मतदारांनी बीजेपीला भरभरून मतदान केलं. पर्यायाने मागच्या वेळेस सुद्धा जास्त मतदान हे बीजेपीला मिळालं. म्हणून संबंधित पक्षाचा प्रमुख कोणी असला तरी त्या पक्षाचा नेता म्हणून सगळ्यात अगोदर पंतप्रधानांची भूमिका आपल्याला समजून घ्यावी लागत असते. इंदिरा गांधींच्या काळामध्ये, राजीव गांधींच्या काळामध्ये, पंडित जवाहरलाल नेहरूंच्या काळामध्ये सुद्धा त्यांच्या काँग्रेस पक्षाचं नेतृत्व त्या काळात पंतप्रधान इंदिरा गांधींनी केलं, पंतप्रधान पंडित नेहरूंनी केलं, पंतप्रधान राजीव गांधींनी केलं. म्हणून ज्याप्रमाणे भारताचा पंतप्रधान त्याच्या पक्षाचा नेता असतो अगदी त्याचप्रमाणे ब्रिटनचा पंतप्रधान हा सुद्धा त्याच्या पक्षाचा नेता असतो. आणि त्यामुळे आपल्या पक्षाच्या राष्ट्रीय सभेमध्ये, राष्ट्रीय मीटिंगमध्ये, नॅशनल मीटिंगमध्ये आपल्या पक्षाची ध्येयधोरणं कोणती असावीत या संबंधी जे काही निर्णय घेतले जातात, जे काही ठराव पास केले जातात, त्या बैठकीमध्ये पंतप्रधान सुद्धा पक्षाचा एक नेता म्हणून असतो. आणि पंतप्रधानांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पक्षाच्या विचारसरणीवर, पक्षाच्या ध्येय धोरणावर पडत असतो. कारण पंतप्रधानाच्या नेतृत्वातच त्याच्या पक्षाला मतदार हे भरभरून मतदान करत असतात. म्हणून आमचा पक्ष सत्तेत आला असं जरी कोणी म्हणत असलं तरी त्या पक्षाचा पंतप्रधानाचा उमेदवार कोण आहे याच्यावरच तो पक्ष सत्तेत येत असतो. चुकीच्या व्यक्तीला जर तुम्ही पंतप्रधानाचा उमेदवार म्हणून प्रोजेक्ट केलं तर जनता किंवा मतदार तुमच्या पक्षाला मतदान करत नाहीत. आणि म्हणून संबंधित पंतप्रधान हा पक्षाच्या अधिक प्रभाव वाढण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. म्हणून पक्षाच्या विचारसरणीवर, पक्षाच्या ध्येय धोरणावर, पक्षाच्या एकंदरीत संपूर्ण कार्यप्रणालीवर पंतप्रधानाचा प्रभाव असतो. म्हणून ज्याप्रमाणे तो कॉमन सभागृहाचा नेता असतो त्याचप्रमाणे तो त्याच्या पक्षाचा नेता म्हणून सुद्धा ओळखला जातो. परंतु आपण पुन्हा या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एखाद्या पॉलिटिकल पार्टीला बहुमत मिळालं कॉमन सभागृहाच्या निवडणुकीत म्हणून त्या पॉलिटिकल पार्टीचा पंतप्रधान झाला आणि मग तो पंतप्रधान त्या पक्षाचा आहे असं नाही म्हणतात. म्हणजे नरेंद्र मोदी बीजेपीचे पंतप्रधान आहे असं नाही म्हणतात आपल्याला, किंवा इंदिरा गांधी ह्या काँग्रेसच्या पंतप्रधान होत्या असं नाही म्हणताय. कारण बहुमत त्यांनी प्राप्त केलेलं आहे आणि घटनात्मक पंतप्रधान पद त्यांनी प्राप्त केलेलं आहे. म्हणून त्या केवळ पक्षाच्या नेत्या नसतात तर त्या राष्ट्राच्या नेत्या असतात. आणि म्हणून ब्रिटनचा पंतप्रधान हा सुद्धा कॉमन सभागृहाचा नेता म्हणून कार्य करतोच, त्याच्या पक्षाचा नेता म्हणून कार्य करतो. परंतु त्याचबरोबर तो ब्रिटन या राष्ट्राचा नेता म्हणून सुद्धा कार्य करत असतो. आणि ब्रिटन या देशाच्या पंतप्रधान पदावर तो कार्य करत असताना जागतिक पातळीवर विविध आंतरराष्ट्रीय परिषदा असतील किंवा कोणत्या प्रकारच्या मीटिंग असेल, UNO मध्ये नेतृत्व करायचं असेल तर त्यासाठी पंतप्रधान जेव्हा त्या ठिकाणी जातो, आपली भूमिका मांडतो, त्यावेळी ती त्या पंतप्रधानाची भूमिका समजण्याच्या ऐवजी त्या देशाची भूमिका समजली जाते. म्हणून आपण बऱ्याच वेळेस वर्तमानपत्रात ऐकतो, वाचतो की ब्रिटनने असं मत मांडलं. आता ब्रिटनने मत मांडलं, अमेरिकेने मत मांडलं, रशियाने मत मांडलं, चीन असं म्हणाला, पाकिस्तान असं म्हणाला. तर चीन किंवा पाकिस्तान की माणूस नाही, किंवा अमेरिका की माणूस नाही, किंवा ब्रिटन की माणूस नाही.
पण त्या देशाच्या पंतप्रधानांनी जे भूमिका किंवा जे स्टेटमेंट एखाद्या घटनेबाबत जागतिक पातळीवर केलं ते त्या पंतप्रधानाचं स्टेटमेंट नाही समजलं जात, तर त्या देशाचं स्टेटमेंट समजलं जातं. कारण संबंधित पंतप्रधान हा त्या संपूर्ण राष्ट्राचं प्रतिनिधित्व करत असतो, म्हणून त्याला राष्ट्राचा नेता म्हणून सुद्धा ओळखलं जातं. म्हणून त्या संबंधित पंतप्रधानाचं व्यक्तिमत्व किती प्रभावी आहे यावरून त्या राष्ट्राला सुद्धा जागतिक पातळीवर स्थान, महत्वाचं स्थान किंवा कमी महत्वाचं स्थान प्राप्त होत असतं. जर पंतप्रधान हा पॉवरफुल असेल तर जागतिक पातळीवर तुमच्या देशाला मान मिळतो. जर तुमच्या देशाचा पंतप्रधान हा पॉवरफुल नसेल, तो शांत असेल, लेचापेच्या व्यक्तिमत्वाचा असेल, तर जागतिक पातळीवरील कोणत्याही परिषदांमध्ये कुठेही त्याला महत्वाचं स्थान मिळत नाही, म्हणजे पर्याय नाही. तुमच्या देशाचा तो एक प्रकारचा अवमान असतो. म्हणून पॉवरफुल प्राईम मिनिस्टर हा जागतिक पातळीवर आपल्या देशाचं नेतृत्व करत असताना आपल्या देशाची किंमत वाढत असते, कारण तो आपल्या राष्ट्राचा नेता असतो. इंदिरा गांधींचा दरारा जागतिक पातळीवर खूप होता, राजीव गांधींचा दरारा जागतिक पातळीवर खूप होता, आज नरेंद्र मोदींचा दरारा जागतिक पातळीवर खूप आहे. पण मधले काही पंतप्रधान जर तुम्ही बघितले, एच डी देवेगौडांसारखे असतील किंवा आणखी काही पंतप्रधान असतील, चंद्रशेखर सारखे काही पंतप्रधान होऊन गेले आहेत, तर यांना जागतिक पातळीवर काहीच किंमत नव्हती. आणि त्यांना किंमत नसल्या कारणाने भारताला काहीच किंमत नव्हती. म्हणून ब्रिटनला सुद्धा तसंच आहे की जितक्या पॉवरफुल व्यक्तिमत्वाचा पंतप्रधान असेल तितक्या ब्रिटनचा दरारा, ब्रिटनचा प्रभाव हा जागतिक राजकारणामध्ये वाढत असतो, कारण ब्रिटिश पंतप्रधान हा त्याच्या राष्ट्राचा नेता म्हणून ओळखला जातो. त्याचप्रमाणे अनेक अधिकार पंतप्रधान वापरतो. उदाहरणार्थ नियुक्तीविषयक अधिकार, पदवी वाटप करण्याचे अधिकार, विविध प्रकारच्या नियुक्त्या ह्या ब्रिटनमध्ये केल्या जातात. मग लॉर्ड सभागृहाचे सदस्य असतील, सर्वोच्च न्यायालयाचे जजेस असतील, किंवा काही आयोगांचे अध्यक्ष असतील, काही आयोगांचे सदस्य असतील, किंवा मग शासनाचा वकीलच ज्याला आपण महाधिवक्ता म्हणतो, किंवा शासनाच्या खर्चाचा ऑडिट करणारा जो ऑडिटर असतो तो असेल, अशा विविध विदेशात राजदूत नियुक्त करणं असेल, अशा विविध महत्त्वाच्या नियुक्त्या ह्या मंत्रिमंडळाच्या मीटिंगमध्ये होतात. बहुमताने मंत्रिमंडळाच्या मीटिंगमध्ये निर्णय घेतले जातात. ज्या व्यक्तींची नियुक्ती ज्या पदावर केली असेल त्याच्यावर सह्या केल्या जातात आणि ते राजाकडे पाठवलं जातं. राजा सही करून त्याच्या नियुक्तीचे आदेश काढतो. मंत्रिमंडळाच्या मीटिंगमध्ये जरी या नियुक्त्या होत असल्या तरी प्रत्येक शहरामध्ये मंत्रिमंडळाच्या मीटिंगमध्ये पंतप्रधान ठरवतो कोणत्या देशात कोणत्या व्यक्तीला राजदूत म्हणून पाठवायचं आहे, कोणत्या व्यक्तीला महाधिवक्ता म्हणून नियुक्त करायचं आहे, कोणत्या व्यक्तीला ऑडिटर म्हणून नियुक्त करायचं आहे, कोणत्या आयोगाचा कोणत्या व्यक्तीला अध्यक्ष म्हणून नियुक्त करायचं आहे, कोणाला सदस्य म्हणून नियुक्त करायचं आहे. हे सगळे निर्णय मंत्रिमंडळाच्या मीटिंगमध्ये होत असले तरी भूमिका ही पंतप्रधानाचीच महत्त्वाची असते. म्हणून अपॉइंटमेंटच्या बाबतीत सुद्धा पंतप्रधानाला प्रचंड व्यापक अशा प्रकारचे अधिकार आहेत असं म्हटलं जातं. एवढंच नाही तर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना राजाच्या वाढदिवसाच्या दिवशी सन्मानित केलं जातं लॉर्ड ही पदवी देऊन. त्याच व्यक्तींना लॉर्ड सभागृहाचं सदस्यत्व सुद्धा प्राप्त होतं. अशा पदव्या नेमक्या कोणत्या व्यक्तीला द्यायच्या, कधी द्यायच्या या संबंधीचा निर्णय मंत्रिमंडळाच्या मीटिंगमध्ये जरी होत असला तरी त्यामध्ये सुद्धा पदवी वाटपच्या बाबतीमध्ये प्रमुख भूमिका ही ब्रिटिश पंतप्रधानांची असते. ज्याप्रमाणे भारतामध्ये भारतरत्न हा पुरस्कार असेल किंवा पद्मश्री असेल, पद्मविभूषण असेल, किंवा क्रीडा क्षेत्राचे विविध पुरस्कार असतील, अर्जुन पुरस्कार असतील, शिवछत्रपती पुरस्कार असतील, हे जे विविध पुरस्कार आहे यावर्षी कोणाला द्यायचे या संबंधीचा निर्णय मंत्रिमंडळाच्या मीटिंगमध्ये होतो. पण मंत्रिमंडळाच्या मीटिंगचं नेतृत्व पंतप्रधान करतो, म्हणून त्यामध्ये सुद्धा पंतप्रधानांची भूमिका महत्त्वाची असते. अशीच स्थिती पदव्या वाटपाच्या बाबतीत, सन्मानाच्या बाबतीत किंवा पुरस्कार देण्याच्या बाबतीत ब्रिटनमध्ये सुद्धा असते. आणि म्हणून या बाबतीत सुद्धा ब्रिटिश पंतप्रधानाचा अधिकार हा अधिक महत्त्वाचा आहे. आणि लास्ट अधिकार मित्रांनो आपण पाहतोय संकटकालीन किंवा युद्धकालीन अधिकार. ज्यावेळेस ब्रिटनचं दुसऱ्या एखाद्या देशाशी युद्ध होतं त्या युद्ध काळामध्ये युद्धाची घोषणा करणं किंवा युद्ध समाप्त करणं, युद्धात विजय मिळवण्यासाठी विविध स्किल्स वापरणं, सैन्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं, सैन्याला प्रोत्साहन देणं, सैन्याला समर्थन देणं, ही सगळी कामं जरी मंत्रिमंडळाच्या मीटिंगमध्ये होत असली आणि राजा जरी त्याचे आदेश करत असला तरी या सगळ्या गोष्टीत भूमिका ही पंतप्रधानांची महत्त्वाची असते. इतके सर्व अधिकार जवळपास 13-14 आपण बघितले पंतप्रधानाचे अधिकार म्हणून. पण जेव्हा युद्धकालीन स्थिती असते, संकटकालीन स्थिती असते त्यावेळेस पंतप्रधानांच्या या अधिकारांमध्ये आणखी वाढ होते आणि मग अशा स्थितीमध्ये पंतप्रधान हा अधिक पॉवरफुल बनतो असं म्हटलं जातं. पहिल्या महायुद्धात ब्रिटनच्या पंतप्रधानाने असे प्रचंड अधिकार वापरले. दुसऱ्या महायुद्धात सुद्धा ब्रिटनच्या पंतप्रधानाला अशाच प्रकारचे अधिकार मिळाले. दुसऱ्या महायुद्धात चर्चिलने हारलेलं युद्ध ब्रिटनला जिंकून दिलं हिटलरच्या विरोधामध्ये. आणि त्या काळात सुद्धा मंत्रिमंडळाची मीटिंगही घेत नव्हतं. त्याने वॉर कॅबिनेट तयार केलं होतं, म्हणजे किचन कॅबिनेट सुद्धा नाही,
वार कॅबिनेट फक्त 2-3 मंत्र्यांना सोबत ठेवायचा, तो 2-3 मंत्र्यांच्या सल्ल्यामसल्याने विचार निर्णय घ्यायचा आणि पटकन निर्णयाची अंमलबजावणी व्हायची. चर्चेचा पुरावा पाळत नव्हता. पण त्यावेळेस कोणीच असं म्हटलं नाही की चर्चेत बाकी मंत्रिमंडळातील मंत्र्यांना विश्वासात घेत नाही. कारण काय, युद्धाची स्थिती होती, पटापट निर्णय घेणे आवश्यक होते आणि त्यामुळे मंत्रिमंडळाने विरोधी पक्षाने एका अर्थाने ते अधिकार पंतप्रधानांना देऊन टाकले. तर युद्धात हार पत्करावी लागली असती तर खापर पंतप्रधानावर फुटला असतं. विजय मिळाला त्याचं पूर्ण श्रेय चर्चिलला मिळालं. कारण चर्चिल निर्णय घेत होता, युद्धभूमीवर जात होता, मिलिटरीतली सैनिकांशी संवाद साधत होता, तिथे त्यांच्यासोबत जेवत होता, तिथे वेळप्रसंगी झोपत होता आणि त्यांना एक विश्वास देत होता, त्यांना प्रोत्साहित करत होता. आणि त्यामुळे दुसरा महायुद्ध जे ब्रिटनने जवळपास हरलं होतं आणि हिटलर जिंकला होता जर्मनीचा, त्या युद्धात सुद्धा पराभूत होत असताना ब्रिटिश पंतप्रधान चर्चिल यांनी ते युद्ध ब्रिटनला जिंकून दिलं. एवढं अफाट काम युद्धकालीन किंवा संकटकालीन काळामध्ये ब्रिटिश पंतप्रधान चर्चिल यांनी केलं. आपण पाहतो बऱ्याच वेळेस की 1983चा वर्ल्ड कप ज्यावेळेस भारताने जिंकला होता त्यावेळेस भारताने 50 रनवर काहीतरी 5 विकेट गमावलेल्या होत्या. त्यावेळेस त्या टीमचा कर्णधार कपिल देवने नॉट आउट 175 रनची खेळी खेळली आणि भारताला जिंकून दिलं होतं झिम्बाब्वेच्या विरोधात. तसं मंत्रिमंडळ रूपी टीमचा कप्तान असलेला पंतप्रधान चर्चिल सारखं हारलेलं एखादं युद्ध जिंकून देऊ शकतो. कारण तो वास्तविक शासन प्रमुख असतो देशाचा, त्या देशाचा वास्तविक शासन कारभार करणाऱ्या मंत्रिमंडळाचा तो प्रमुख असतो आणि म्हणूनच त्या पंतप्रधानाला इतके सारे व्यापक अधिकार प्राप्त झाले असतात. एवढे अधिकार पंतप्रधानांचे जर आपण पाहिले तर आपल्या असं लक्षात येईल की ब्रिटनचा पंतप्रधान हा खरोखर ब्रिटिश राजापेक्षा आणि इतर कोणापेक्षा सुद्धा अधिक प्रभावशाली आहे. आणि म्हणून ब्रिटिश पंतप्रधानाचा एकूण ब्रिटनच्या राजकीय व्यवस्थेचं स्थान कोणतं आहे हे जर आपल्याला या संपूर्ण अधिकारांच्या पार्श्वभूमीवर पाहायचं असेल तर 2 अँगलनी ते पाहावं लागतं की ब्रिटिश पंतप्रधानाचं घटनात्मक स्थान आणि दुसरी गोष्ट ब्रिटिश पंतप्रधानाचं वास्तविक स्थान. मित्रांनो, अगदी कमी शब्दात तुम्हाला सांगतो की घटनात्मक दृष्टिकोनातून पंतप्रधानांचे हे जे सगळे अधिकार आपण बघितले हे पंतप्रधानाचे अधिकार नसतात, तर घटनात्मक दृष्टीने ते मंत्रिमंडळाचे अधिकार असतात. कारण पंतप्रधान हा मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांसारखाच एक मंत्री असतो, तो मंत्रिमंडळाचा मालक नसतो असं संसदीय तत्व म्हणतं. ज्याप्रमाणे क्रिकेट टीममध्ये कॅप्टन हा इतर प्लेअर सारखाच एक प्लेअर असतो, त्याला फिल्डिंग करावं लागते, त्याला बॅटिंग करावं लागते, त्याला कॅच पकडावं लागते, कारण इतर खेळाडूंसारखाच तो एक खेळाडू आहे. तसंच मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांसारखाच एक मंत्री म्हणजे पंतप्रधान असतो घटनात्मक दृष्टीने. आणि त्यामुळे त्यांनी मंत्रिमंडळाचा मालक स्वतःला समजण्याची आवश्यकता नाही. जर त्यांनी तसा प्रयत्न केला तर मंत्रिमंडळात मतभेद निर्माण होऊ शकतात, असंतोष निर्माण होऊ शकतात, गट पडू शकतात. आणि असा असंतोष निर्माण झाला, गट पडले, पंतप्रधानांनी मंत्रिमंडळावर हुकुमशाही करण्याचा प्रयत्न केला, मंत्रिमंडळावर अरेरावी करण्याचा प्रयत्न केला, मंत्र्यांची उपेक्षा करण्याचा प्रयत्न केला तर मंत्रिमंडळात गट पडू शकतात आणि पर्यायाने पक्ष फुटेल. पक्ष फुटला तर मंत्रिमंडळ अल्पमतात येईल आणि मंत्रिमंडळ जर अल्पमतात झालं तर पर्यायाने मंत्रिमंडळ बरखास्त होऊ शकतं. म्हणून पंतप्रधान हा घटनात्मक दृष्टीने मंत्रिमंडळाचा फक्त प्रमुख आहे, सर्वे सर्वा नाही. आणि म्हणून त्याला असं म्हटलं जातं ही इज ए फर्स्ट अमंग इक्वल. ज्याप्रमाणे तुमच्या वर्गामध्ये 50 विद्यार्थी असतील तर 50 विद्यार्थ्यांपैकी सर वर्गात नसतील तर 50 विद्यार्थ्यांपैकी एखाद्या विद्यार्थ्याला कॅप्टन म्हणून सर नियुक्त करतात. उद्देश हा असतो की सर वर्गात नसतील तर वर्ग शांत असला पाहिजे, कोणी गोंधळ करायला नको, म्हणून त्या विद्यार्थ्याला कॅप्टन केलं जातं. पण तो कॅप्टन झाला म्हणजे वर्गाचा सर झाला का, वर्गाचा मालक झाला का, नाही झाला. तर फक्त तो फर्स्ट अमंग इक्वल आहे, 50 विद्यार्थ्यांमध्ये नंबर 1 चा विद्यार्थी आहे. म्हणून ती जबाबदारी उत्कृष्ट नेतृत्वाचे गुण त्याच्यात असल्या कारणाने तो सर्वांना नियंत्रित करू शकतो, कंट्रोल करू शकतो, मार्गदर्शन करू शकतो, सगळ्यांना धाक ठेवू शकतो. म्हणून त्याला ती कॅप्टन्सी दिलेली आहे. पण त्याला कॅप्टन्सी दिली याचा अर्थ तो इतरांपेक्षा वेगळा आहे नाही, तर इतर 49 विद्यार्थ्यांसारखा त्या वर्गातील कॅप्टन विद्यार्थ्याला सुद्धा तुमच्यासारखाच अभ्यास करायचा आहे, तुमच्यासारखीच परीक्षा द्यायची आहे, तुमच्यासारखंच पास व्हायचं आहे, तुमच्यासारखंच त्याला वर्गात शिस्तीने बसायचं आहे. तसंच मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांसारखं पंतप्रधान सुद्धा सगळंच काम करायचं आहे, फक्त इतर मंत्रिमंडळाचा तो कॅप्टन आहे, इतकाच त्याचा फरक आहे. म्हणून त्याला फर्स्ट अमंग इक्वल, समानातील प्रथम असं म्हटलं गेलं आहे. पण खरोखर असं असतं का की खरोखर फक्त तो इतरांसारखाच एक मंत्री असतो का, तो फक्त समानातील प्रथम आहे का? प्रत्यक्ष व्यवहार जर आपण बघितला तर प्रत्यक्ष व्यवहारामध्ये पंतप्रधान हा केवळ फर्स्ट अमंग इक्वल नसतो,
तर तो एक प्रकारे मंत्रिमंडळाचा स्वामी असतो. कायदा बाजूला ठेवू आपण, घटना बाजूला ठेवू, पण प्रत्यक्ष तो मंत्रिमंडळावर बॉसिंग करत असतो. जर पंतप्रधान हा कमकुवत व्यक्तिमत्वाचा असेल तर कदाचित ते शक्य होणार नाही. जसं चंद्रशेखर भारताचे पंतप्रधान होते, त्याचबरोबर चरणसिंग भारताचे पंतप्रधान होते मध्यंतरीच्या काळामध्ये, मनमोहन सिंग मागे पंतप्रधान होते, पण रिमोट कंट्रोल बाहेर सोनिया गांधीकडे होता. बाकीचे पंतप्रधान कमकुवत व्यक्तिमत्वाचे होते. असा पंतप्रधान हा पॉवरफुल नाही म्हणू शकतो. पॉवरफुल पंतप्रधान कोण? पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, नरेंद्र मोदी, अटल बिहारी वाजपेयी, राजीव गांधी हे मंत्रिमंडळाचे एक प्रकारे मालकच होते. त्यामुळे त्यांना विरोध म्हणजे एक प्रकारे राजकीय आत्महत्या होती. त्यामुळे त्यांनी कोणता निर्णय घेतला तरी मंत्रिमंडळातला कोणताच मंत्री विरोध करू शकत नव्हता. त्यांना विरोध करणं म्हणजे आपलं राजकारण संपवून घेणं आहे. आणि म्हणून पंतप्रधान हा केवळ मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांसारखा एक मंत्री आहे असं आपण घटनात्मक दृष्टीने म्हणू शकत असलो तरी प्रत्यक्ष व्यवहारात मात्र तो मंत्रिमंडळाचा स्वामीच असतो, मंत्रिमंडळाचा मालकच असतो. आणि म्हणून जेवढे अधिकार आपण पंतप्रधानांचे बघितले ते सगळे अधिकार एक पॉवरफुल पंतप्रधान वापरण्याचे काम करत असतो. आणि जेव्हा तो हे सगळे अधिकार पॉवरफुल अधिकार वापरत असतो त्यावेळेस तो इतर मंत्र्यांसारखा एक साधारण मंत्री असू शकत नाही, तर इतर मंत्र्यांचा तो बॉस असतो, इतर मंत्र्यांचा तो एक प्रकारे नेता असतो. आणि सगळ्यांना त्याला फॉलो करावं लागतं, त्याच्या पाठीशी चालावं लागतं. आणि म्हणून मोर्ले नावाचा एक विचार म्हणतो की पंतप्रधान हा केवळ मंत्रिमंडळातील एक मंत्री नाही, तर तो आकाशातील सूर्यासारखा आहे की ज्याच्या भोवती सर्व ग्रह फिरत असतात. तो आकाशातील चंद्रासारखा आहे की ज्याच्या भोवती सर्व चांदण्या ह्या चमकत असतात. पण दिसतो कोण? चंद्र. त्याबरोबर दिसतो कोण? सूर्य. बाकी ग्रहमालेतील तर छोटे 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 ग्रह हे फिरत असतात. तसं मंत्रिमंडळातील एक मंत्री जरी तो असेल तर तो सूर्यासारखा आहे, तो रात्रीच्या चंद्रासारखा आहे. आणि इतर मात्र फक्त त्याच्या अवतीभोवती फिरत असतात. काहींनी पंतप्रधानाला मंत्रिमंडळाच्या कमानीची आधारशिला असं म्हटलेलं आहे. म्हणजे पंतप्रधान असेल तर मंत्रिमंडळ अस्तित्वात असतं, तो नसेल तर मंत्रिमंडळ समाप्त. म्हणून तो कमानीची आधारशिला आहे. म्हणजे स्लॅबमध्ये आपल्या वरच्या छतामध्ये एक प्रमुख बीम असतो, आडवा मोठा, त्याच्यावर पूर्ण स्लॅब डिपेंड असतो. जर तो बीम आपण काढला तर पूर्ण स्लॅब खाली येईल. तसं ब्रिटनच्या संसदीय मंत्रिमंडळामध्ये पंतप्रधानांची भूमिका असते. मंत्रिमंडळातून पंतप्रधानाला मायनस करा, मंत्रिमंडळ समाप्त. म्हणून म्हटलं जातं की पंतप्रधानाचा राजीनामा म्हणजे मंत्रिमंडळाचा राजीनामा, पंतप्रधानाचा मृत्यू म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा मृत्यू. म्हणजे पंतप्रधान असेल तर मंत्रिमंडळ आहे, पंतप्रधान नसेल तर मंत्रिमंडळ नाही. आणि म्हणून त्याला मंत्रिमंडळाच्या कमानीची आधारशिला असं म्हटलेलं आहे. लॉसवेल नावाचा विचारवंत असं म्हणतो की जेव्हा ब्रिटनमध्ये कॉमन सभागृहाच्या सार्वत्रिक निवडणुका होतात त्यावेळेस त्या दोन पक्षामध्ये निवडणुका नसतात. ब्रिटनमध्ये दोन पक्ष आहेत, कन्झर्वेटिव्ह पार्टी आणि दुसरी लेबर पार्टी. तर दोन पक्षामध्ये निवडणुका नसतात, तर दोन पंतप्रधानामध्ये त्या निवडणुका असतात. पक्ष बाजूला राहतो कारण पंतप्रधानाचं व्यक्तिमत्व हे मोठं असतं. दोन पंतप्रधानांमध्ये निवडणुका असतात की या व्यक्तीला पंतप्रधान करायचं की त्या व्यक्तीला पंतप्रधान करायचं. मग मतदार कोणाला मतदान करतात? पक्षाला मतदान करण्याच्या ऐवजी पेक्षा सुद्धा असं म्हटलं जातं की त्या पक्षाचं नेतृत्व करणाऱ्या, त्या पक्षाचा भावी पंतप्रधान असलेल्या व्यक्तीला मतदान करत असतात. भारतामध्ये जेव्हा या दोन निवडणुका झाल्या 1914ची, 2014ची आणि 2019ची, तर यावेळेस नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून प्रोजेक्ट केला गेला आणि बीजेपीला मतदान काय मिळालं तर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. मग राहुल गांधी की नरेंद्र मोदी? तर लोकांनी मतदान कोणाला केलं? नरेंद्र मोदी. म्हणून लॉसवेल जे म्हणतो ते खरं आहे की संसदीय शासन पद्धतीत ज्या निवडणुका होतात त्या दोन पक्षामध्ये निवडणुका नसतात, तर दोन पंतप्रधानाच्या उमेदवारांमध्ये त्या निवडणुका असतात. सगळं लक्ष त्या दोन नेत्यांवर केंद्रित झालेलं असतं. आणि म्हणून यावरून आपल्या लक्षात येईल की ब्रिटनमध्ये, ब्रिटनच्या राजकारणात, ब्रिटनच्या शासकीय व्यवस्थेत, राजकीय व्यवस्थेत ब्रिटिश पंतप्रधानाचं स्थान, त्याची भूमिका ही किती महत्त्वाची असते, त्याला किती भयानक अधिकार असतात. आणि म्हणून काही विचारवंत असं म्हणतात की जगातील कोणत्याही देशाच्या घटनात्मक पदावरील व्यक्तीला जेवढे अधिकार नसतील त्यापेक्षा कितीतरी अधिक व्यापक अधिकार हे ब्रिटनच्या पंतप्रधानाला असतात, कारण तो या संपूर्ण शासन व्यवस्थेचा प्रमुख असतो. आपण या ठिकाणी थांबूयात. थँक्यू.